डिंकाच्या लाडूचे आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने हा डिंकाचा लाडू दररोज एक लाडू तरी खावा। आणि आज या रेसिपीच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला हे डिंकाचे लाडू करताना चुकू नये, त्याचबरोबर डिंकाचे लाडू बनवत असताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर ते डिंकाचे लाडू करत असताना जर काही चुका झाल्या तर त्या सुधारण्यासाठी काय करावे, पाक ओळखण्याची सिक्रेट पद्धत, त्याचबरोबर डिंकाचा लाडू अशा पद्धतीचा खुसखुशीत व्हावा यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स या रेसिपीचे मी शेवटी सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपी पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण हिवाळा स्पेशल छान असे हे डिंकाचे खुसखुशीत लाडू तयार करत आहोत। त्यासाठी आपण साहित्य प्रमाण पाहण्यासाठी एकाच वाटीचा वापर केलेला आहे, कारण बऱ्याचदा काही साहित्य आपल्या घरी उपलब्ध असतं, त्यामुळे वाटीचं प्रमाण पाहत आहोत। अर्धी वाटी एवढा डिंक घेतलेला आहे, त्या वाटीच्या मापाने 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 वाटी गूळ, त्यानंतर 1 वाटी खारीक पावडर, 2 चमचे खसखस, त्यानंतर 4 ते 5 काजू आणि काही पिस्ते, त्याचबरोबर 12 ते 15 बदाम, 1 चमचा सुंठ पावडर, अगदी 15 ते 20 या ठिकाणी काळे मनुके, 4 सुके अंजीर घेतलेले आहे, 1.25 वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 वाटी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेणार आहे। सुरुवातीला आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहे ना ते कट करून घेतलेले आहे आणि काजू, बदाम, पिस्ता हलकेसे ठेचून घेतलेले। आता सुरुवातीला सुके जे जिन्नस आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी खसखस घेतलेली आहे, खसखस हलकीशी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी भाजून घ्यायची। आता या ठिकाणी खसखस मी तशीच लाडूमध्ये वापरणार आहे। तुम्हाला हवं तर ती मिक्सरला दळून घ्यायची असेल तरीही तुम्ही ती दळून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे, साधारणतः 2 वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे लाडू जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते जास्त दिवस झाल्यानंतर बऱ्याचदा लाडू खवट लागतात, खराब लागतात। तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खोबरं घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी खोबरं भाजताना जास्त व्यवस्थित असं भाजून घ्या, अशा पद्धतीचा लालसर रंगावर खोबरं भाजून घ्या, कारण खोबऱ्यामध्ये जे तेल असतं ना ते जर खोबरं व्यवस्थित भाजलेलं नसेल तर ते तेल काही दिवसानंतर खराब होतं आणि आपले तयार झालेले लाडू हे काही काळानंतर खवट लागतात। त्यामुळे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्या, ही सर्वात महत्त्वाची दुसऱ्या क्रमांकाची टिप्स आहे। हे पहा अशा पद्धतीचं, आणि खोबरं भाजताना गॅसचा फ्लेम कुठेही मोठा ठेवू नका, मंद आचेवर छान असं कुरकुरीत हे खोबरं भाजून घ्या। तुम्ही पाहू शकता खोबरं कशा पद्धतीचं मी भाजलेलं आहे, अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर साजूक तूप आपण साधारणतः 1 चमचा एवढं साजूक तूप टाकणार आहोत। त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत। आता या ठिकाणी ड्रायफ्रूट्स मी क्रंची मला आवडतात, त्यामुळे मी छान असे क्रंची करून घेणार आहे। या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे ड्रायफ्रूट्स मी एवढे वापरलेले असले तरीही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी अधिक करू शकता। या ठिकाणी काही जे जिन्नस असतात त्यांचं जे प्रमाण असतं ते साहित्य प्रमाण अगदी परफेक्ट तेवढेच वापरायचं असतं, परंतु काही जे जिन्नस असतात ना त्यांचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो। आता या ठिकाणी जे ड्रायफ्रूट्स आहे ना त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, किंवा यामध्ये जर समजा तुमच्याकडे अंजीर नसेल तर तुम्ही एखादं ड्रायफ्रूट्स त्या ठिकाणी स्किप देखील करू शकता। परंतु जेवढे जास्त ड्रायफ्रूट्स आपण वापरू तेवढे पौष्टिक हे लाडू तयार होतील, त्यामुळे शक्यतो मी सजेस्ट करेल की जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स या ठिकाणी यूज करा। ड्रायफ्रूट्स हलकेशी 2 मिनिटं क्रंची करून घेतले, त्यानंतर लगेचच यामध्ये आपण खारीक पावडर टाकणार आहोत। आता खारीक पावडर साधारणतः 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित अशी आपल्याला या तुपामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे, परतवून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही ही खारीक पावडर सेपरेट देखील परतवून घेऊ शकता, परंतु या ठिकाणी ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी मी थोडंसं जास्त साजूक तूप वापरलेलं होतं आणि ड्रायफ्रूट्स काढताना ते त्यामध्ये जे साजूक तूप आहे ते व्यवस्थित असं काढता येणार नाही, त्यामुळे मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्समध्येच ही खारीक पावडर टाकून व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे। अगदी 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। खारीक पावडर या ठिकाणी छान अशी भाजून तयार झालेली आहे। ड्रायफ्रूट्स देखील छान अशी क्रंची झालेली आहे। सर्व आपण एका परातीमध्ये काढून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण साजूक तूप टाकलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, त्यासाठी तूप
तापण्यासाठी ठेवलेला आहे। साधारणतः आपण या ठिकाणी अर्धी वाटी एवढा डिंक घेतलेला होता। हा डिंक जेव्हा आपण अशा पद्धतीचा सगट तळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आतपर्यंत तळला जात नाही, त्यामुळे मुसळच्या सहाय्याने छान असा हा डिंकाची ठेचून मी पावडर तयार करून घेतलेली आहे, जेणेकरून डिंक आतपर्यंत तळला जातो। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा डिंक आतपर्यंत तळला जातो तेव्हा तयार होणारे लाडू हे खाताना कचकच लागत नाही। जेव्हा डिंक व्यवस्थित असा आतपर्यंत तळलेला नसतो तेव्हा ते लाडू खाताना कचकच लागतात, त्यामुळे डिंक व्यवस्थित असा ठेचून बारीक करून घ्या, त्यानंतर तळून घ्या। हे पहा, आणि डिंक तळत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवायचा आहे। मंद आचेवर आपल्याला हा डिंक छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। सर्वात जास्त महत्त्वाची टिप्स म्हणजे डिंक तळत असताना घाई करू नका, अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये टाकून साधारणतः व्यवस्थित असा हा फुलेपर्यंत डिंक तळून घ्या। एवढा डिंक तळण्यासाठी मला साधारणतः अर्धा तास एवढा वेळ लागणार आहे। मंद आचेवर छान असा हा डिंक फुलेपर्यंत मी तळून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा सर्व डिंक मी तळून घेत आहे। हे पहा, एकाच वेळेस जास्त तूप न वापरता मी एक एक चमचा करून थोडं तुपाचा वापर करून हा डिंक मी तळून घेणार आहे। सर्व डिंक या ठिकाणी तळून तयार झालेला आहे। डिंक तळत असताना थोडंसं हाताने भुगा होतो की नाही हे चेक करा, म्हणजे डिंक आतपर्यंत तळला की नाही हे तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर या ठिकाणी आपण साजूक तूप टाकलेलं आहे, साधारणतः 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। रोजचं चपातीसाठीचं जे पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी यूज केलेलं आहे। आणि व्यवस्थित असं आपण मध्यम आचेवर गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि छान असा त्याचा वास दरवळेपर्यंत हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। दोनदा करून यामध्ये मी साजूक तुपाचा वापर करणार आहे। साधारणतः निम्म गव्हाचं पीठ जेव्हा भाजून होत आलेलं असतं त्यावेळेस पुन्हा एकदा यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे आणि अशा पद्धतीने छान असा खमंग वास दरवळेपर्यंत हे गव्हाचं पीठ मी भाजून घेत आहे। हे पहा, अगदी छान असा हलकासा कलर बदललेला आहे आणि वास देखील छान असा येत आहे। अशा पद्धतीने गव्हाचं पीठ या ठिकाणी भाजून तयार झालेलं आहे। तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडंसं जास्त साजूक तुपाचा वापर केला तरीही चालणार आहे। हे पहा, आता हे गव्हाचं पीठ आपण एक परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी सर्व जिन्नस आपल्या भाजून तयार झालेले आहे, व्यवस्थित अशा मिक्स करून द्यायच्या। त्यानंतर आपण जी सुंठ पावडर घेतलेली आहे ती सुंठ पावडर या ठिकाणी मी टाकलेली आहे। आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं, कारण की जेव्हा आपण गुळाचा पाक तयार करणार आहे त्यानंतर गुळाचा पाक तयार केल्यानंतर आपल्याला जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही, त्यामुळे अगोदरच सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी आपण जो डिंक घेतलेला आहे तो मी पाहू शकता हाताने छान असा भुगा होत आहे। इतका कुरकुरीत हा डिंक तळून घेतलेला आहे आणि अगदी आतपर्यंत तळला गेलेला आहे। हा डिंक आपण मिक्सरला दळून घेणार आहोत। आता डिंक तळण्यासाठी थोडासा जास्त तुपाचा मी वापर केलेला होता। आता यामध्ये तुम्हाला जर खसखस दळून घ्यायची असेल तर तुम्ही हा डिंक दळून घेत असताना तुम्ही यामध्ये खसखसचा देखील वापर करू शकता। आता डिंक दळून घेत असताना तुम्हाला तो पल्स मोडवर दळून घ्यायचा आहे। मिक्सर चालू बंद करत हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। डिंक छान असा दळून झालेला आहे। थोडासा जास्त तुपाचा वापर केलेला होता, त्यामुळे अगदी ओलसर असा हा डिंक मिक्सरला दळल्यानंतर तयार झालेला आहे। हा सर्व डिंक आपण यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं सर्व मिश्रण आपल्याला ह्या स्टेजलाच आपल्याला पटकन असं मिक्स करून घ्यायचं, कारण की ज्यावेळेस आपण पाक तयार करतो त्यानंतर पाक तयार केल्यानंतर आपल्याला तो पटपट या मिश्रणामध्ये मिक्स करून लगेचच आपल्याला लाडू बांधायचे असतात, कारण डिंकाचे लाडू बांधण्यासाठी मिश्रण हे गरम गरम असायला हवं। गरम गरम मिश्रण असतानाच लाडू बांधले जातात, मिश्रण थंड झाल्यानंतर ते लाडू बांधले जात नाही। त्यामुळे डिंकाचे लाडू बांधण्यासाठी पूर्वतयारीमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिश्रण अगोदरच मिक्स केलेलं असायला हवं। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिश्रण या ठिकाणी मिक्स करून झालेलं आहे।
आता लगेचच आपण गुळाचा पाक करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी जे तूप राहिलेलं आहे शिल्लक, त्यापैकी 1 चमचा साजूक तूप मी या ठिकाणी टाकत आहे। शिल्लक राहिलेलं तूप आपण नंतर यूज करणार आहोत। त्यामध्ये आपण जो 2 वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकलेला आहे। या ठिकाणी गुळाचं प्रमाण म्हणाल ना तर तुमच्या गुळच्या अंदाजानुसार अगदी थोडंसं कमी अधिक करू शकता, परंतु जास्तच कमी गुळाचा वापर केला तर जो पाक तयार करणार आहे तो पाक कमी होऊ शकतो आणि लाडू बांधताना ते व्यवस्थित असे बांधले जाणार नाही, कारण मिश्रण खूप कोरडं होईल। त्यामुळे गुळाचा वापर करताना तुम्ही एकतर 1.5 वाटी करा किंवा 2 वाटी एवढा गुळाचा वापर करा, परंतु या ठिकाणी मी 2 वाटी गूळ वापरलेला आहे। अगदी 2 चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे। सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा, मोठ्या आचेवर गूळ हा व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे। गूळ छान असा वितळून तयार झालेला आहे। गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा, मध्यम आचेवर अगदी 1 सेकंदासाठी आपण हा पाक असाच ठेवलेला आहे। त्यामध्ये जे राहिलेलं साजूक तूप आहे ते सर्व साजूक तूप टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं, लगेच गॅस बंद करायचा। हे पहा, तुम्ही पाहू शकता लगेच मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये 1 मिनिटासाठी हा पाक ठेवलेला होता। हलकासा गुळावर फेस आला की आपला गूळ हा तयार झाला असं समजावं। गूळ वितळल्यानंतर अगदी 1 मिनिटाची प्रोसेस करायची आहे, त्यापेक्षा जास्त वेळ हा पाक आपल्याला कढईमध्ये ठेवायचा नाही। पाक लगेचच यामध्ये टाकायचा। पटपट यानंतरची प्रोसेस अगदी पटपट आपल्याला करायची आहे। पटापट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आणि गरम गरम मिश्रण असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे। आता अगोदर तुम्हाला सुरुवातीला थोडंसं हे ओलसर घट्टसर हे मिश्रण वाटत असलं तरीही ते नंतर कोरडं होत जातं, त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पटपट मिक्स करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून याचे लगेचच लाडू बांधण्यासाठी घेणार आहोत। आता इथून पुढे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओबाबतच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे या ठिकाणी गूळ तुम्हाला घेताना तो वितळल्यानंतर तुम्हाला पाक करताना जास्त वेळ जाऊन देऊ नका, अगदी 1 मिनिटासाठी तुम्हाला तो पाक ठेवायचा आहे। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे हे लाडू बनवत असताना जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित पाक तयार केला तर तुमचे लाडू खुसखुशीत तयार होतील। तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे हे मिश्रण गरम गरम असतानाच तुम्हाला हे लाडू बांधायचे आहे। जर निम्मे लाडू बांधून झाले आणि तुमचं मिश्रण जर तुम्हाला थंड झालेलं वाटलं, लाडू वळले जात नसेल, तर तुम्ही पुन्हा एकदा गरम कढईमध्ये हे मिश्रण टाकून हलकंसं 1 मिनिटासाठी गरम करून घ्या आणि पुन्हा त्याचे लाडू बांधा। त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही दुसऱ्यांची मदत घेऊन हे गरम मिश्रण असतानाच पटपट लाडू बांधून घ्या। हे पहा, खूप छान खुसखुशीत असा लाडू तयार झालेला आहे। त्याचबरोबर सर्व सांगितलेलं साहित्य प्रमाण अगदी अचूक असं घ्या। त्याचबरोबर पौष्टिकतेचा विचार करता या ठिकाणी खारीक पावडर तुम्ही शक्यतो घरचीच यूज करा, विकतची घेऊ नका, कारण त्याच्यात भेसळ असू शकते। त्यानंतर 5व्या क्रमांकाची टिप्स म्हणजे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्या, जेणेकरून लाडू जास्त दिवस चांगले राहतात, त्याचा खवट असा वास येत नाही। त्यामुळे खोबरं व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्या। खूप छान खुसखुशीत आपला हा लाडू तयार झाला आहे। सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे लाडू देखील पहिल्याच प्रयत्नात नक्कीच तयार होतील। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।